नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे चाललो आहे ते. तर आज आपण चाललो आहे मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणारं आणि रायगड जिल्ह्यामधील फेमस असणारं भिवपुरी वॉटरफॉल. तर मित्रांनो, मी वेस्टर्न सेंट्रल लाईनच्या भिवपुरी स्टेशनला उतरून चालतमध्ये जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटाचा डिस्टन्स आहे. तेवढं अंतर मी पार करून आता वॉटरफॉलच्या बाजूला पोचलेलं आहे. तर हा बघा वॉटरफॉलचा परिसर आहे पाठीमागे. हे बघा, या वॉटरफॉलचा पूर्ण परिसर आहे इकडे. तर मी एक्झिट पॉईंटला पोचलो नाही अजून, थोडंसं मी पाठीमागे आहे. तर मी पोचल्यानंतर तुम्हाला पुढचा व्ह्यू पूर्ण दाखवेनच, पण एकदम भारी असा नजारा आहे. ड्रोनचा आवाज येत होता इथून फिरते इकडे. तर चला, जास्त वेळ न लावता येणार तुम्हाला मी पटापटा भिवपुरी वॉटरफॉल दाखवतो एकदा कसा आहे ते. आणि तुम्हाला आवडलंच ना मित्रांनो, तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब. तर मी आता आहे ना चालतच चालू आहे आणि भिवपूरच्या साईडला तो वॉटरफॉलच्या थोडंसं मी बाजूला आहे ना आता इकडे थोडंसं मोकळ्या मालावर बसले, पाहू शकता असं मोकळं मस्त असं माल आहे. पहा इकडे इकडे बघा, बैल तिकडे चरते. हा बघा, इथे कोपऱ्यात बैल आहे. या वॉटरफॉलचा ट्रॅक आहे मित्रांनो एकदम इझी आहे. तिथे लहान मुलांपासून वृद्धही लोक जाऊ शकतात. चला, आपण जे काही सीन्स मला भेटतील ना, घेता येतील ते तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे ब्लॉगमध्ये. पूर्ण परिसरात कचरा केलेला इकडे पाहू शकता. दारू पिते, सगळे बॉटली तिकडे टाकले, पाण्याच्या बिस्लरीचे बॉटल टाकले, सर्व वेपर्स जे घेऊन येतात ते टाकले, छोटे मोठे ग्लास बघा इकडे, मका खाली मक्याचे पण कचरा तसंच टाकलेलं आहे. सर्व पूर्ण घाण केलेलं आहे इकडे. असा आहे कुठला वॉटरफॉलवर घाण नाही व्हायला पाहिजे, स्पष्ट मत आहे. ते बघा इकडे हे बघा, इकडे पूर्ण कचरा भरला आहे, सगळीकडे कचरा झाला आहे, पाहू शकतो. आता तुम्हाला बघा एकदम मेन दृश्य दाखवतो वॉटरफॉलचा. हा आपण साध्या पाण्यातून चाललो आहे आणि हा इकडे वरती वॉटरफॉल आहे. पडलेले पाहू शकता इकडे खूप कचरा केलेला आहे वॉटरफॉलला, पूर्ण वाटलं नाही इकडे.
तर मित्रांनो मी आता आहे ना वॉटरफॉलच्या बेसला पोचलो आहे इथं एकदम. आणि या वॉटरफॉलला आहे ना पाऊस एवढा आता कमी झाल्यामध्ये पाणी खूप कमी आहे आणि एवढा कचरा केलेला आहे ना, एवढा कचरा केला आहे. पूर्ण वॉटरफॉलची पूर्ण वाट लावलेली आहे. तो जिकडे तिकडे दारूच्या बॉटल, जिकडे तिकडे बिअर बॉटल, सगळे बिस्लरीच्या बॉटल जिकडे तिकडे खूप साऱ्या पडलेत. काही वेपरचे पॅकेट असतात म्हणजे जे खाऊ आणतात त्याचं पूर्ण रेपर सगळे इकडेच टाकून गेलेले आहेत. आणि खूपच कचरा केलेला आहे आणि पूर्ण वॉटरफॉलची वाट लागलेली आहे. तिथं आल्यानंतर मी बघितलं तर जे काही दृश्य होते ना तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आणि जे वॉटरफॉलची परिस्थिती भेटली आणि ते पूर्ण बेकार परिस्थिती करून टाकलेली आहे. हे इकडच्या स्थानिकांनी थोडंसं दुर्लक्ष केलेलं याच्यावरती, कारण कचरा पण तेच लोक टाकतात आणि पाण्याची यांची जागजागी यांची दुकानं आहेत पाण्याची, म्हणजे जे खाऊ पिऊचे आहेत, तर ते रिटर्न कचरा कोण घेऊन जात नाही. तर बघा बहुतेक जण आता घरी जायला निघालेत. पाहू शकता खाली खूप सारी मोठी लाईन आहे बघा घरी जाण्यासाठी. सर्व लोक घरी चालले होते. बघा एक पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. बघा इकडे पूर्ण असा कचरा केलेला आहे. पूर्ण वॉटरफॉलची वाट लागली आहे. समजा खाऊ पिऊचं एक वेळ ठीक आहे, जे मक्याचे कणस आहेत ते ठीक आहे, परंतु या बिस्लरीच्या बॉटल, या बिअरच्या टँक, जे काय असेल बिअर बॉटल, जे खांबे, आता बघा या असे दुकान आहेत जागजागी असे, हे असे दुकान आहेत बघा सगळीकडे. आता संध्याकाळ झाल्यामुळे ना काही दुकानं बंद करून गेली. हे बघा इकडे पूर्ण असा कचरा करून टाकलेला आहे. ट्रॅक तर एकदम इझी आहे. कोणी पण लहान मुलं येऊ शकतात. एकदम छोटी असतात ना लहान मुलं, ते पण येऊ शकतात इथे. आणि वयोवृद्ध पण लोक येऊ शकतात ज्यांना मजा घ्यायची आहे ते. आणि इथे नाही वॉटरफॉलला कुठलाही चार्जेस नाही, कुठली एंट्री फी नाही आहे, एकदम फ्री आहे. आणि जर का तुम्ही येत असाल तर तुम्हाला जागोजागी असेल ना काही नाही काहीतरी खायला तुम्हाला मिळेल. वडापाव बोला किंवा मका बोला भाजलेला असं, किंवा वेफर्स असे कुरकुरे जे काय असेल ते सगळे भेटेल तुम्हाला. थंडही भेटेल. असं मित्रांनो जवळजवळ 5:30 झालेत तरी पण बघा जाणारी माणसांची गर्दी अजूनही कमी होत नाही. ही बघा अजूनही माणसं इथंच आहेत आणि तेवढीच माणसं वरून रिटर्न येत आहेत.